मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? असं म्हणायचं का? म्हणलो नाही का? म्हणलो नाही. भेद भेद नसतो. शिकायचं नाही. गप्प असलेलं म्हणून गप्प. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकळाल. काही बोलता माझा डेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. राजस्थानला होती तिकडं बादशाह अकबर होता आणि त्यांनी लय ठोकला दांड केली तुम्हाला. मग पळून गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकड ज्या धिकारावं लागली. गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप्प बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडेल डोक्यातले जाळून टाका. देणठो जरा काय बर. आता मी सांगितलं मग त्याला उत्तर. आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारात नाही का? ऐका रे, ऐका ना. मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते. त्यांच्या घराला तोकामध्ये तरी ते दुसराच अर्थ काढतात. तसा अर्थ नाही. तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावळे. अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मी बोट सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता. खरे हराम करो तुम्ही. आमचे जे जे त्या पक्षात काम करतात तिच्या संघ काम करतात त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? हे मराठ्याच्या पायदाशी हो. तुमची खास पायदाशी आहे ना तुमची. तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार? झकमाऱ्या. अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवले. तो जातीला घाण बोललं गेलं. घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमची अवलाद जर मराठ्याची असली ना आता तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणलंय. गुलाम. मग आपली जर गुलामीची पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा हो द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात. गेलं 10-5 रुपयाचं काम काढी लावीत. असं जातवान मिश्या पिढीणाऱ्याची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता? पायाचा ठोल. आता त्यांनी काय सांगितलं? गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला. तुम्ही तिसरं जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच.
मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारात आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली, तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं, तुम्हाला तरीच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला, मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही, म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही, म्हणणार नाही, म्हणायचं का असं म्हणलो. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला, पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर, याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे, मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाह कोण पळून आला तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला, आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही का? म्हणलो नाही. भेद फेद नसतो, शांतपणे शिकायचं नाही. गप बसलेलो म्हणून गप्पेत. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता, ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला बी कळेल. काही बोलता, माझा डेली नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होती, तिकडं बादशाह अकबर होता आणि त्यांनी लय ठोकलं दांडकीने तुम्हाला, मग पळून इकडं महाराष्ट्रात आला. आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संभळणाऱ्या बनलात, व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणलात, चला वामा घरी. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही. अरे ग बाई, लय बोलतोय तर सगळ्याला मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं होय 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करा आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता मी म्हणलो, ते म्हणले निजामाचं गॅजेट हे, निजामाचं गॅजेट गुलामीचं. ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं स्वतः इंग्रजाचं आहे, तेव्हा गुलामीच होती, तेव्हा कुठं स्वातंत्र्य होतं असं बोललो. आता तेवढं काळजावर पान म्हणलं बरं आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात, ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते, हळू जीवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप बसते. आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का, जाऊ दे रे, चुकलं असं काय होतं बोलतानी, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाहीत. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायचे. तेव्हा ह्या आपल्या बी जाती नीट राख्या, तेव्हा आपले बी नीट वागत, तेव्हा हे हुजरीगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना, तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते. कळा लागणार ते आपल्याशी. अरे आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव,